शेतकरी मित्रांनो नमस्कार. वार आहे बुधवार. तारीख आहे 10 जून. तर 10 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे, चला तर आजच्या व्हिडिओतून आपण बघूया. जर आपण 2च्या सुमारास जर बघितलं, दुपारी 2च्या आसपास, तर आपल्याला पुणे भागांमध्ये किंवा सासवडमध्ये, भोरमध्ये या भागामध्ये हलका पाऊस दिसत आहे. lausa, माणगाव, नागठाणे, पेन, लोणावळा या परिसरामध्ये हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर महाबळेश्वर, वाई, महाड हा जर परिसर जर बघितला, तर या परिसरामध्ये हलका पाऊस पडू शकतो. म्हणजे जास्त नाही, पण या भागात हलका पाऊस पडू शकतो. तेच जर आपण जर दौंड परिसर जर बघितला, दौंड त्याचबरोबर इथे आपण बघू शकता दौंड, श्रीगोंदा, केडगाव, शिरूर, परतूर या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. आपण जर फलटण परिसर बघितला, बारामती परिसर बघितला, इथे आपण बघूया संध्याकाळी 5 वाजता जर बघितलं, तर इथे विटा, मायनी या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. सांगलीमध्ये देखील वातावरण तयार होणार आहे. म्हणजेच सांगलीमध्ये मध्यम पाऊस पडू शकतो. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर निपाणी, गरगोटी, बेलगाव या परिसरात देखील मध्यम पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. आपण जर जत परिसर बघितला, जतमध्ये बघूया आपण अजून काही वातावरणात बदल होतोय का, तर वातावरणात कुठलाही बदल होताना आपल्याला दिसत नाही. जतमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर सांगोली, पंढरपूर हा जर परिसर बघितला, तर पंढरपूर परिसरामध्ये देखील कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. मोहोळ, सोलापूर, त्याचबरोबर वैराग, तुळजापूर आपण बघूया वातावरणात बदल होतोय का. कुठलाही बदल वातावरणात होताना आपल्याला जाणवत नाही आहे. तुळजापूर, लोहारा, औसा, लातूर, त्याचबरोबर अंबाजोगाई, परळी, परभणी, जिंतूर, त्याचबरोबर परतूर, माजलगाव, केज, बीड, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, जामखेड, करमाळा म्हणजे या भागांमध्ये आपण जर बघितलं, तर या भागामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, त्याचबरोबर फुलंब्री, त्याचबरोबर कन्नड, चाळीसगाव, पाचोरा, शेवगाव, जामनेर, बोदवड, भुसावळ, जळगाव, त्याचबरोबर अमळनेर, धुळे, आर्वी, मालेगाव, नामपूर, सटाणा, चांदवड, मनमाड, नांदगाव, येवला, कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, राहुरी, संगमनेर म्हणजे जवळजवळ आपण जर संपूर्ण पट्टा जर बघितला, तर बुधवारी 10 जूनला बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण जर नंदुरबार परिसर जर बघितला, नंदुरबार, साक्री, सटाणा, मालेगाव, मनमाड, नाशिक, दिंडोरी, निफाड, चांदवड या परिसरामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर अकोला, अचलपूर, अमरावती, आर्वी, यवतमाळ, आर्णी या भागामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण हिंगणघाट परिसर बघितला, त्याचबरोबर पांढरकवडा परिसर जर बघितला, येथे देखील संध्याकाळी 6च्या सुमारास पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण बघूया वातावरणामध्ये काही बदल होतोय का. रात्री 8च्या आसपास जर बघितलं, तर आपण रामटेक, त्याचबरोबर नागपूर, सावनेर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे. भंडाऱ्यामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे. भंडाऱ्यामध्ये बघूया आपण काही बदल आपल्याला जाणवतोय का. संध्याकाळी 6च्या सुमारास भंडारा, तुमसर, साकोली या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. गोंदिया परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर अंबुरी या परिसर बघितला, तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये काही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. खाली जर आपण जर कणकवली, सावंतवाडी म्हणजेच कोल्हापूर पट्टा जर बघितला, कोकण पट्टा, तर या पट्ट्यामध्येच पाऊस पडणार आहे. पण महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण आहे. जास्त प्रमाणात पाऊस आपल्याला कुठल्याही भागामध्ये दिसत नाही आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही ठिकाणी वारा देखील असणार आहे. म्हणजे वारं तर कंपल्सरी राहतंच, कोणत्या ना कोणत्या भागामध्ये वारं वावदन असतंच. त्याचबरोबर विजेचं प्रमाण एवढं काही जास्त प्रमाणात नाही आहे, त्यामुळं काळजी करायचं कारण नाही. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हा जो हवामानाचा अंदाज आहे हा बुधवार 10 जूनचा होता. तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहता, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या भागातला हवामानाबद्दल व्हिडिओ पाहिजे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.